कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. ऐकलं? हे तरुण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मंत्राचा जप करताना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र हा जप करण्यामागचं कारण आहे भाईगिरीचे रील्स. ही एकच रील्स नाही तर नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये तर थेट रील्स मधून हत्येचीच भाषा करण्यात आली. घराघरात भाई आहे. एवढंच नाही तर नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचे रॅपही व्हायरल झालेत. आम्ही दोघांनी भीती एवढी निर्माण केली आहे ना, ती लोक आम्हाला सोबत बघूनच घाबरतात, कळलं का? खरं तर नाशिकमध्ये हत्या, खंडणी, अपहरण करणाऱ्या टोळ्यांसोबतच सोशल मीडियावर भाईगिरीच्या रील्स बनवणाऱ्यांना दणका देण्यासाठी पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवली आणि त्यातच नामचीन गुंडांची गुंडगिरी आणि रील्स बनवणाऱ्यांची भाईगिरी मोडीत काढत त्यांना गुडघ्यावर आणलंय. जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. खरं तर नाशिकमधील वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी फक्त रील स्टारच नाही तर भाजप, शिंदेसेना, RPI या पक्षातील राजकीय गुंड्यांच्याही मुसक्या आवळल्यात. एवढंच नव्हे तर जिथं दहशत माजवली तिथंच त्यांची धिंड काढली. नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो, छोटा असो व कितीही मोठा असो, तर कोणीच यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत. शहरातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलिसांनी गाव गुंडांसोबत गुन्हेगारी रील बनवणाऱ्यांना दणका दिला असला तरी ही मोहीम फक्त सोशल मीडियावरील चमकोगिरी राहू नये तर गावागावात, शहरात हैदोस घालणाऱ्या गुंडांचा माज उतरवण्यासाठी ही मोहीम राज्यभरात राबवून गुन्हेगारी मुळापासून उखडून टाकायला हवी. तर नव्याचे 9 दिवस असा प्रकार होऊ नये. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नाशिक.